नमस्कार. गुरुकुल योगे क्लासेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. चला तर यामध्ये आपल्याला या व्हिडिओमध्ये पुढचा म्हणजेच भूमिती हा घटक पाहायचा आहे आणि त्या भूमितीमधील दोन घटक या ठिकाणी आपल्याला पाहिजेत. पहिला घटक म्हणजे बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण अशा पद्धतीची गणित आपल्याला त्यामध्ये येत असतात आणि दुसरा घटक म्हणजेच समांतर रेषा व छेदिका. आपण हे दोन्ही घटक एकाच व्हिडिओमध्ये 10 प्रश्न त्याचे कव्हर केलेले आहेत. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा त्याचं बेसिक ज्ञान म्हणजेच भूमिती जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्यामध्ये जे काय महत्वाचं आहे भूमितीतील मूलभूत संबोध जे आपण म्हणतो ते अगोदर पाहणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा बिंदू. तर काय म्हणले, जेथे पेन्सिलचे टोक असते त्या स्थानास बिंदू असे म्हणतात. म्हणजेच ज्या ठिकाणी आपण एखादा अणुकुचीदार पेन असेल, सुई असेल किंवा काहीही असेल ते जर असा सहज पद्धतीने आपण एखाद्या पृष्ठभागावर काढलेला टिंब त्यालाच आपण बिंदू म्हणत असतो. ओके, बिंदू म्हणजे खूप सोपी कन्सेप्ट आहे. त्या बिंदूला आपण एका पद्धतीने नाव देता म्हणजे आपण देऊ शकतो. A to Z मधलं कोणतंही अक्षर आपण वापरू शकतो. ओके, त्यानंतर रेषा. भरपूर महत्वाची कन्सेप्ट आहे. रेषा म्हणजे काय म्हटलंय, ज्या सरळ रेषेला दोनही दिशांनी अंत नाही तिला रेषा म्हणतात. पहा, जर आपण रेषेची आकृती पाहिली तर त्यामध्ये दोनही बाजूंना टोक आहेत. या टोकांचा अर्थ काय आहे, तर ही रेषा कितीही पुढे पलीकडे लांबवू शकतो आपण आणि अलीकडे कितीही जाऊ शकते. म्हणजेच रेषा ही दोन्ही बाजूंनी अमर्यादित असते. आपण रेषा स्पेसिफिक पद्धतीने त्या ठिकाणी मोजू शकत नाही. काय कारण आहे, कारण रेषेची लांबी कितीही असू शकते. त्यामुळं रेषा ज्या सरळ रेषेला दोनही दिशांनी पहा काय म्हटलंय, अंत नाही म्हणजे अमर्यादित रित्या त्या ठिकाणी आपण ती रेषा काढलेली असते. ओके, पुढे पाहिलं रेषाखंड. आता रेषा जसं आपण म्हणतो त्याच्याच विरुद्ध सेम रेषाखंड असतो. रेषेमध्ये पडलेला खंड पहा त्याच्या नावामध्येच आहे. या ठिकाणी या रेषेमध्ये खंड पडलेला आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे, ही मर्यादित झालं. म्हणजेच जो तुमचा रेषाखंड असतो तो दोनही बाजूंनी मर्यादित असतो. म्हणजेच समजा या जर ठिकाणी तुम्हाला म्हणलं याची लांबी 10 सेमी आहे तर याची लांबी 10च सेमी राहणार, वाढणार अजिबात नाही. ओके, ठीक आहे. मग काय म्हटलंय, ज्या सरळ रेषेला दोन निश्चित बिंदू असतात त्या रेषेला रेषाखंड म्हणतात. म्हणजे रेषेमध्ये कुठंतरी खंड पडला म्हणजे ती रेषा त्या ठिकाणी स्टॉप झाली दोन्ही बाजूंनी. म्हणजेच तुमचा रेषाखंड हा मर्यादित असतो. जसं रेषा ही दोन्ही बाजूंनी कितीही वाढते तशी रेषाखंड हा जेवढा आहे तेवढाच राहणार. ओके, पुढे पाहिलं किरण. एकदम छान पद्धतीची कन्सेप्ट आहे किरण. बघा काय म्हटलंय, ज्या सरळ रेषेला एका बाजूस एक अंत असतो व दुसऱ्या बाजूस अंत नाही त्या रेषेला किरण म्हणतात. पहा किती सोपी कन्सेप्ट आहे. एका बाजूला अंत म्हणजे एका बाजूला मर्यादित, या ठिकाणी मर्यादित आहे, इकडे वाढू शकतंय का, अजिबात नाही. आणि एका बाजूला अंतच नाही, ज्या ठिकाणी टोक आहे त्या ठिकाणी ती सरळ कितीही लांब जाऊ शकतं, त्या ठिकाणी असतो किरण. आता समजा किरणाला या ठिकाणी ए आणि बी असं नाव दिलेलं आहे तर आपण म्हणू शकतो किरण ए बी. मग तुमचा प्रश्न असा असेल तर याला किरण बी ए म्हणू शकतो का, तर नाही. निश्चितच ध्यानात ठेवायचं. काय ध्यानात ठेवायचं, ज्या ठिकाणी अंत झालेला आहे आणि ज्या ठिकाणी अंत झालेला नाही म्हणजेच ज्या ठिकाणी मर्यादित आहे, या ठिकाणी मर्यादा आहे आणि या ठिकाणी अमर्यादित, अशाच पद्धतीने किरणाला नाव दिलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ समजा या ठिकाणी जर अशी आपण आकृती काढली, इथं पी म्हणलं आणि इथल्या बिंदूला क्यू म्हटलं तर या किरणचं नाव काय असेल, निश्चितच किरण पी क्यू. का क्यू पी नाही तर पी क्यूच असणार. ओके, पुढं प्रतल. पहा प्रतल म्हणजे काय म्हणले, सपाट पृष्ठभागास प्रतल म्हणतात. प्रतल हा चारही बाजूंनी अमर्यादित असतो. जसं रेषा आपण पाहिलं, काय पाहिलं की रेषा म्हणजे दोनही बाजूंना अमर्यादित कितीही वाढवू शकतो आपण रेषा. तसंच प्रतलाच्या बाबतीत पण आहे.
प्रतल हा चारही बाजूंनी अमर्यादित असा पृष्ठभाग असतो. ठीक आहे. आणि लास्टची जर आपण कन्सेप्ट पाहिली तर त्या ठिकाणी आहे कोन. ओके. आता कोन म्हणजे काय? एकाच बिंदू पासून निघालेल्या दोन किरणांनी निर्माण होणाऱ्या आकृतीस कोन म्हणतात. कोन कधी तयार होतो ही खूप महत्वाचं आहे. कोन त्याच वेळेस तयार होणार ज्या वेळेस दोन किरण हे एकाच बिंदूतून निघलेले पाहिजेत. पहा, इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं या ठिकाणी दोन किरण आहेत. ओ ए हा एक किरण आणि दुसरा ओ बी हा एक किरण. या दोन किरणांनी या ठिकाणी तुम्ही पाहिलंय की त्यांचा जो सुरुवातीचा बिंदू म्हणजेच आरंभ बिंदू तो आहे सामायिक. आणि त्या ज्या रेषा आहेत म्हणजेच ज्या ठिकाणी त्या जाणार आहेत, ज्या दिशेला जाणार आहेत त्या वेगळ्या वेगळ्या आहेत. म्हणजेच आरंभ बिंदू समान पाहिजे त्यावेळेस तुमचा त्या ठिकाणी कोन तयार होतो. म्हणजेच दोन किरण अशा पद्धतीने आले पाहिजेत. पहा, एकाच बिंदूपासून, बिंदू एकच आहे ओके, निघालेल्या दोन किरणांनी निर्माण होणाऱ्या आकृतीस कोन म्हणतात. ठीक आहे. जर एवढ्या कन्सेप्ट, या 6 कन्सेप्ट तुम्हाला समजल्या असतील तर आपण पुढे प्रश्नांकडे जाऊ. चला तर पहा, पहिलाच प्रश्न काय आहे? एका कोनाचे माप 35 अंश आहे तर त्या कोनाच्या पूरक कोनाचे माप किती अंश असेल? आता जर तुम्ही कोन पाहिले, कोनामध्ये कोनाचे वेगळे वेगळे प्रकार पडतात. उदाहरणार्थ जर पाहायचे झाले तर 0 अंश मापाचा कोन म्हणजे त्याला आपण 0 कोन म्हणतो. तसंच तुम्ही त्याच्या पुढे गेला तर 0 अंश ते 90 अंश म्हणजेच 90 पेक्षा कमी म्हणजे 0 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी जर कोन असेल तर त्याला आपण म्हणतो लघुकोन. जर डायरेक्ट परफेक्ट 90 अंश मापाचा कोन असेल तर त्याला आपण म्हणतो काटकोन. नंतर काटकोनापेक्षा मोठा तर 90 अंश पेक्षा जास्त माप आणि 180 अंशापेक्षा कमी माप जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो तर विशाल कोन. परफेक्ट 180 अंश मापाचा कोन असेल तर त्या ठिकाणी आपण सरळ कोन म्हणतो. 180 अंशापेक्षा जास्त आणि 360 अंशापेक्षा कमी मापाचा कोन असेल तर त्याला आपण प्रविशाल कोन म्हणतो. आणि परफेक्ट म्हणजे सगळ्यात मोठा कोन हा पूर्ण कोन म्हणजे जो 360 अंश मापाचा असतो. चला तर या ठिकाणी पूरक कोन, आता पहा, पूरक कोन आणि कोटी कोन ही एक छोटी कन्सेप्ट आहे. पूरक कोन म्हणजे काय? ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश पाहिजे. पहा, खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज पाहिजे 180 अंश. ओके. आणि जर नुसता एकच कोन 180 अंश मापाचा असेल तर त्याला आपण सरळ कोन म्हणतो. ओके, ठीक आहे. आता पुढे जर कोटी कोन तुम्ही पाहिलं, कोटी कोन आणि पूरक कोन सेम एकामेकांचे भावभाव आहेत. पहा कसं, जर कोटी कोन म्हणजे काय तर दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश पाहिजे आणि नुसता 90 अंश मापाचा एकच कोन असेल तर तो असतो काटकोन. मग कोटी कोन आणि काटकोन यामधला फरक आपल्याला समजणं गरजेचं आहे. तसंच पूरक कोन आणि विशाल कोन म्हणजे सरळ कोन यामधला पण अंतर आपल्याला कळणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी काय म्हणले, एका कोनाचे माप 35 अंश आहे तर त्या कोनाच्या पूरक कोनाचे माप किती अंश असेल? चला तर दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश पाहिजे त्यावेळेस तो असतो पूरक कोन. एका कोनाचं माप 35 आहे तर दुसरा ऑब्विसली किती असायला पाहिजे? 180 वजा 35 करा. 10तून 5 गेलं 5, 17तून 3 गेलं 14, 145 अंश. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. चला तर पुढचा प्रश्न काय आहे बघा. दोन कोनांची एक भुजा सामायिक असेल. पहा काय म्हटले, दोन कोनांची एक भुजा पाहिजे सामायिक. उरलेल्या दोन भुजा परस्परांचे विरुद्ध किरण असतील तर त्या कोनाला टिंबटिंब म्हणतात. म्हणजे पहा या ठिकाणी असा एक कोन आहे जे एकामेकांचे विरुद्ध कोन आहेत. म्हणजे विरुद्ध कोन जर असतील, विरुद्ध किरण जर असतील तर त्या ठिकाणी सरळ कोन तयार होईल. ओके. परंतु त्यांनी काय म्हटलंय,
दोन कोणांची एक भुजा सामायिक आहे. पहा आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर दोन कोण या ठिकाणी तयार झाले आणि त्यांची एक भुजा जी ही भुजा आहे ती सामायिक आहे. तर काय म्हटलंय त्या कोणाला काय म्हटलं जाईल? तर आता सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट आहे संलग्न कोण म्हणजे काय समजून घेणं. संलग्न कोण म्हणजे काय असतंय तर त्याचे जे अंतर्भाग असतात ते वेगळे वेगळे असतात आणि त्यांच्यामध्ये एक भुजा जी असते ती सामायिक असते. म्हणजे उदाहरणार्थ समजा मी इथं एक कोण काढला, नाव दिलं पी क्यू आर आणि याला म्हटलं यस. तर या ठिकाणी पी क्यू यस याचा संलग्न कोण यस क्यू आर असणार आहे. का तर संलग्न कोण म्हणजे काय? ज्यांची एक भुजा असली पाहिजे, ज्यामध्ये एक सामायिक भुजा असली पाहिजे आणि त्यांचे जे अंतर्भाग आहेत ते वेगळे वेगळे असले पाहिजे. म्हणजेच पहा या पी क्यू एस याचा अंतर्भाग वेगळा आहे, एस क्यू आर यांचा अंतर्भाग वेगळा आहे, पण त्यांच्यामध्ये एक सामायिक भुजा आहे. त्याच्यामुळं संलग्न कोण ही याचं उत्तर आहे. ओके. परंतु आता ह्या रेषीय जोडीतलं कोण काय आहे हे पाहणं पण गरजेचं आहे. तर रेषीय जोडीतलं कोण म्हणजे काय तर ते कोण तुमच्या डायरेक्ट सरळ रेषेवरती तयार झालेला कोण असतो. आता पहा समजा तुम्ही अशी एक सरळ रेषा काढली आणि त्याला एक अशी छेदिका काढली. तर या ठिकाणी या सरळ रेषेवरती या ठिकाणी जे दोन कोण तयार झालेले आहेत ते एकमेकांचे रेषीय जोडीतील, बघा एकाच रेषेवरती असणारे रेषीय जोडीतील कोण. मग या रेषीय जोडीतील कोणाचा गुणधर्म काय तर त्या रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज जी असती ती 180 अंश असते. म्हणजे ह्यांची बेरीज किती येणार 180 अंश. मग तुम्ही म्हणताल ह्या प्रश्नाचं उत्तर काय येईल तर त्यांनी सरळ सरळ आपल्याला सांगितलंय की उरलेल्या दोन भुजा ज्या आहेत ते परस्परांचे विरुद्ध किरण आहेत. म्हणजे ह्या जर परस्परांचे विरुद्ध किरण जर असतील तर या ठिकाणी ही एक सरळ रेषा तयार होईल. विरुद्ध किरण म्हटल्यानंतर त्या ठिकाणी जर आपण सगळंच मोजलं तर ती रेषा असेल आणि त्याच्यावरती ही एक सामायिक भुजा आहे म्हणून हे असणार रेषीय जोडीतील कोण. मग संलग्न कोण पण उत्तर बरोबर आहे, पण पर्यायानुसार जर तुम्ही विचार केला तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. ठीक आहे, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पहा दोन रेषा परस्परांना छेदतात तेव्हा तयार होणाऱ्या विरुद्ध कोणांची माप या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. तर उरलेल्या कोणांची माप प्रत्येकी किती अंश असतील. ओके. आता विरुद्ध कोण याची सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट समजून घ्या. पहा याचा विरुद्ध कोण आहे हा आणि याचा विरुद्ध कोण आहे हा समोरचा. ओके. विरुद्ध मग जे विरुद्ध कोण असतात ते एकरूप असतात. म्हणजे याचं जर माप 10 अंश असेल तर हा पण 10 अंशाचा असेल, ह्याचं 50 असेल तर हा पण 50च. मग त्यांनी काय म्हटलंय तर दोन रेषा परस्परांना छेदतात तेव्हा तयार होणाऱ्या विरुद्ध कोणांची माप या ठिकाणी दिलेली आहेत. ठीक आहे. कोणतं पण दोन विरुद्ध कोण घ्या, ती समजा हे आहेत 2x + 65. समजा आपण हा विरुद्ध कोण 2x + 65 घेतला, मग त्याचा विरुद्ध कोण जे आहे तो असणार आहे 7x - 10. आपल्याला माहित आहे विरुद्ध कोण हे एकरूप असतात. म्हणजे याची जेवढी व्हॅल्यू असणार आहे तेवढीच व्हॅल्यू याची असणार आहे. म्हणून समीकरण तयार होईल 2x + 65 बरोबर 7x - 10. चला जी समान पद आहे ती एका बाजूला आणा. चला ही -10 आहे, इकडे आल्यावर +10. ही 2x अधिक आहे तिकडे गेल्यावर वजा. म्हणून ही जर इकडे येऊन अधिक झालं तर 75 येईल. बघा बेरीज यांची म्हणजे -10 इकडे आल्यावर +10 होईल आणि हे तिकडे जाऊन वजा झालं तर वजा +5x येईल. कसं 7x - 2x 5x. x ची व्हॅल्यू या ठिकाणी किती येईल 15. ओके. मग x ची व्हॅल्यू टाका तिथं 15 × 2 = 30. 30 अधिक 65 किती येईल 95. मग याची पण व्हॅल्यू किती असणार आहे 15 × 7 = 105 - 10 किती 95. कारण विरुद्ध कोण हे एकरूपच असणार आहेत. परंतु त्यांनी आपल्याला विरुद्ध कोणाची माप त्या नाहीत विचारली तर कोणत्या विचारल्यात बघा तर उरलेल्या कोणांची मापे प्रत्येकी किती. आता उरलेले कोण कोणते हे आणि हे. आता निश्चितच पहा या ठिकाणी जर विरुद्ध कोण तयार झालेला असेल तर हा आहे रेषीय जोडीतला कोण.
रेषीय जोडीतला कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश. मग निश्चितच किती असेल? 180 वजा 95. पहा वजा बाकी करून 10 वजा 5 5 वर आले 17. 17त 9 गेलं किती येणार? 8. किती येणार? ही 85 अंश आणि हा पण त्याचा विरुद्ध कोण 85 अंश. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. चला प्रश्न काय आहे बघा. आकृतीवरून x ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी काढायला लावलेली. आता जर आपण पाहिलं तर याचं माप आहे 29 अंश, 37 अंश, 53 अंश. आता जर आपण पाहिलं तर हा अख्खा पूर्ण कोन तयार होईल. पूर्ण कोनाचं माप असते 360 अंश. त्यापैकी या ठिकाणी 29 अंश अधिक 37 अंश अधिक 53 अंश याची माप आपल्याला या ठिकाणी दिली आहेत. तर 9 आणि 7 आणि 3 10 9 19 हातचे आले 1 5 आणि 1 6 6 आणि 5 11 119 अंश माप येणार आहे एवढं सगळं मिळून. मग उरलेलं जे माप असणार आहे ते 360 मधून वजा केल्यानंतर येईल. म्हणजे 360 वजा 119 करून पहा. 241 अंश माप असणार आहे या ठिकाणी. म्हणून पर्याय क्रमांक 2 एकदम साधं गणित आहे, सिंपल. चला पुढे जाऊया. एकच शिरोबिंदू नसलेल्या दोन कोनांची मापे 35 अंश आणि 55 अंश आहेत. तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? आता काय म्हटलंय? तुमचा पूरक कोन आणि कोटी कोन ही कन्सेप्ट काय आहे सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या. पूरक कोन म्हणजे दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश पाहिजे. म्हणजे या ठिकाणी एका कोनाचं माप 70 अंश आहे आणि हा या ठिकाणी दुसरा कोन आहे ज्याचं माप 110 अंश आहे. आता ह्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश आली का? आली. तर हे दोन्हीही पूरक कोन आहेत. समजलं? किंवा समजा याचं माप 120 अंश आहे आणि याचं माप 60 अंश आहे. दोघांची बेरीज 180 अंश आली का? आली. आहेत पूरक कोन. कोटी कोन म्हणजे काय? कुठं पण दोन्ही कोन असू द्या, त्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश ही पूरक कोनात पाहिजे आणि कोटी कोनात 90 अंश पाहिजे. त्यांची बेरीज 90 अंश असेल तर ते निश्चितच तुमचे कोटी कोन असणार आहे. मग या ठिकाणी विधान सत्य आपल्याला ओळखायला लावलंय. चला ते कोण परस्परांचे कोटी कोन बघा. बेरीज 90 आली की ते निश्चितच कोटी कोन असणार आहेत. ओके, पहिलं जर सत्यच आहे आणि सत्यच ओळखायला लावलंय, पहिलंच आपल्याला सत्य आलंय. पण तरीही पुढची विधानं पाहू. ते कोण परस्परांचे संलग्न कोण आहेत. आता पहा त्यांनी काय म्हटलंय? शिरोबिंदू एक आहे का? तर एकच आहे का? नाही नाही म्हटलंय. तर नसलेल्या म्हटलंय. म्हणून पहा, जर संलग्न कोण व्हायचे असतील तर त्या ठिकाणी हा 90चा पाहिजे आणि हा 35 आणि दुसरा किती 55. अशी जर स्थिती या ठिकाणी जर ह्या विधानावरून आलेली असती तर संलग्न कोण हे पण योग्य आलं असतं. परंतु ते तसं नाही म्हणून चूक. पुढे गेला. ते कोण परस्परांचे विरुद्ध कोण आहेत. विरुद्ध कोणाचा तर संबंधच नाही. ठीक आहे, कारण ते जे विरुद्ध कोण असतात ते एकरूप असतात. ते कोण परस्परांचे पूरक कोण आहेत. पूरक कोणाच्या म्हणजे पूरक कोणासाठी मापांची बेरीज 180 अंश लागते म्हणून ते पण नाही. चला पुढं. चला प्रश्न काय पहा. 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदूतून एक रेषा काढता येत असेल तर त्या बिंदूंना टिंब म्हणतात. आता पहा 3 बिंदू या ठिकाणी काढले किंवा 3 पेक्षा जास्त 4 काढले आणि यामधून जर अशी एक रेषा काढता आली तर त्या रेषेला काय म्हणायचं, सॉरी त्या बिंदूंना काय म्हणायचं, असा या ठिकाणी प्रश्न आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. काय? नैकरेषीय बिंदू, संपाती रेषा, एक संपाती रेषा, एक रेषीय बिंदू असे 4 पर्याय आहेत. तर त्याच्या नावातच आहे. एकाच रेषेत जर बिंदू आले म्हणजे एका सरळ रेषेतून ते 4ही बिंदू जात आहेत का? जात आहेत. तर या ठिकाणी एक रेषीय बिंदू त्यांना म्हणायचं असतं. मग नैकरेषीय म्हणजे काय?
त्याच्या विरुद्ध व्याख्या असणार त्याची. काय तर 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदूतून एक रेषा जर काढता नाही आली, म्हणजे उदाहरणार्थ समजा 1 2 3 बिंदू आहेत, याच्यातून अशी रेषा काढावं लागेल, पण या तीनही बिंदूतून एकच रेषा काढा येते का? नाही, म्हणून यांना नैक रेषीय म्हणायचं. ओके, ठीक आहे. चला तर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पहा, सोबतच्या आकृतीत रेषा ए बी समांतर रेषा सी डी. पहा, ए बी याला समांतर रेषा आहे सी डी. ओके, व जी एच त्यांची छेदिका आहे, म्हणजे त्यांनी त्याला छेदलेले. जर माप कोण तुम्हाला 2x म्हणजे जीईबी, पहा जीईबी दिलेला आहे 2x अधिक 5 अंश, आणि ईएफसी दिलेला आहे 3x अधिक 25 अंश असेल, तर माप कोण डीएफएच. आता डीएफएच पाहणं सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं आहे. डीएफएच म्हणजे आपल्याला हा कोण विचारलाय. आता जर दोन समांतर रेषांना जर एखाद्या छेदिकेने छेदलं, तर त्या ठिकाणी व्युत्क्रम कोण, संगत कोण आणि आंतर कोण अशा वेगळ्या वेगळ्या कोणांच्या जोड्या त्या ठिकाणी बनत असतात. मग जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर 2x अधिक 5 अंश याचा संगत कोण असेल इथला. ओके, म्हणजे हा आणि हा कोण एकरूप असेल. मग हा 2x अधिक 5 अंश असेल आणि हा 3x अधिक 25 अंश असेल, तर हा झाला पहा रेषीय जोडीतला कोण. आता रेषीय जोडीतला कोण म्हणजे काय? ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग 2x अधिक 5 आणि 3x अधिक 25 यांच्या मापांची बेरीज किती येणार आहे? तर 180 अंश. तर तुम्ही पाहिलं तर समान पदांची बेरीज होईल 2x आणि 3x 5x अधिक 5 अधिक 25 30 बरोबर 180. चला 30 अधिक आहे तिकडे जाऊन वजा झालं, मग 5x बरोबर 30 वजा झालं तर 150 येईल, x बरोबर 30 येईल. मग त्या ठिकाणी माप टाका तुम्ही. 30 दुनी 60, 60 अधिक 5 65 अंश माप इथं येईल. आता याचं जर माप काढायचं झालं तर 30 त्रिक 90, 90 अधिक 20 किती येईल, सॉरी 25 किती येईल, 115 येईल. म्हणजेच आपल्याला त्या हा जो 115 अंश ज्याचं माप आले त्याचा विरुद्ध कोण या ठिकाणी खालचा विचारलेला आहे, म्हणून माप येईल 115 अंश. चला समजला असेल तर पुढे जाऊया. पहा, दोन समांतर रेषांना एक छेदिका छेदत असेल तर खालीलपैकी असत्य म्हणजे चुकीचं विधान कोणते? संगत कोणांच्या प्रत्येक जोडीतील कोण एकरूप असतात. पहा, आता संगत कोण, समजा या ठिकाणी समांतर रेषा काढली, त्यांना एक ही छेदिका काढली. आता संगत कोण कुठं असतात? जर ह्याला नाव दिलं ए बी सी डी ई एफ जी एच, तर या ठिकाणी संगत कोण कोणते आहेत? तर ए चा संगत कोण आहे ई, बी चा संगत कोण आहे एफ, सी चा संगत कोण आहे जी, पहा महत्वाचं आहे, आणि डी चा संगत कोण आहे एच. तर लक्षात ठेवा, जे संगत कोण असतात ते असतात एकरूप. एकरूप म्हणजे समान मापाचे. मग काय म्हटलंय? संगत कोणांच्या प्रत्येक जोडीतील कोण एकरूप असणार का? निश्चितच असणार. ओके, पुढे जर तुम्ही पाहिलं संगत कोण पूरक कोण असतात. पहा, संगत कोण जर एकरूप असतील तर संगत कोण पूरक असू शकत नाहीत, म्हणून विधान तर आपलं हे चुकीचं असणार आहे, असत्य. पहा, आंतर कोण पूरक कोण असतात. आंतर कोण, आता ह्या सी चा आंतर कोण म्हणजे काय? आतले कोण. या सी चा आंतर कोण कोणता? ई. या डी चा आंतर कोण कोणता? एफ. म्हणजे हे दोन्हीही जे आंतर कोण आहेत ते निश्चितच पूरक कोण असतात, म्हणून हे पण विधान योग्य आहे. चला पुढं. व्युत्क्रम कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोण एकरूप असतात. व्युत्क्रम कोण म्हणजे झेड सारखा आकार झालेला असतो, झेड. पहा, सी चा आहे एफ आणि जर उलटा झेड केला तर डी चा आहे ई. म्हणून जे तुमचे व्युत्क्रम कोण असतात ते पण एकरूप असतात, म्हणून हे पण विधान योग्य. मग या ठिकाणी तुम्हाला असत्य विधान
त्या ठिकाणी ओळखायला लावलं होतं? तर संगत कोण हे तुमचे कसे असतात, एकरूप असतात, पण या ठिकाणी पूरक दिले म्हणून हे विधान चुकीचं आहे. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. तर या ठिकाणी सोबतच्या आकृतीत रेषा L, रेषा M, रेषा N असून रेषा X आणि Y या छेदिका आहेत. दाखवलेल्या आकृतीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर 3 समांतर रेषा आहेत आणि त्यांना 2 छेदिकेने छेदले. ए बी तुम्हाला दिलेला आहे 10, म्हणजे हा ए बी चं जे माप आहे ते 10 आहे. नंतर बी सी दिलेलं आहे तुम्हाला 15, बी सी आहे 15. ओके. तर क्यू आर तुम्हाला दिलेला आहे 24. क्यू आर कुठे आहे? या ठिकाणी हा आहे 24. तर या ठिकाणी समजून घेण्यासारखी एक कन्सेप्ट आहे. कधीही लक्षात ठेवा, 3 समांतर रेषांना जर 2 छेदिकेने छेदलेला असेल तर यामधलं अंतर यामध्ये साम्य असतं. म्हणजेच या ठिकाणी ए बी छेद बी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर. म्हणजे याचा अर्थ काय, ए बी चं जेवढं माप आहे तेवढंच पी क्यू चं त्याच्यात पटीत असतं आणि तुमचं जे बीसीचं माप जेवढं आहे तेवढ्याच पटीमध्ये तुमचं क्यू आरचं माप असणार. मग यानुसार किमती टाका तुम्ही. तुम्हाला विचारलंय पी आरचं माप. पी आरचं म्हणजे हे अख्खं माप विचारलेलं आहे, परंतु पी क्यूचं माप आपल्याला काढणं गरजेचं आहे. मग ए बी ची व्हॅल्यू किती आहे? 10 छेद बीसी ची व्हॅल्यू किती? 15 बरोबर पी क्यू एक्स माना, कारण हा तर काढावा लागेल. आणि क्यू आर किती असेल या ठिकाणी? 24. मग जर तुम्ही या ठिकाणी करून पाहिलं तर 5 दुने 10, 5 त्रिक 15. पहा, याला जर तुम्ही 8 ने गुणलं तर 24 येते. मग वरती पण 8 ने गुणल्यानंतर एक्स ची व्हॅल्यू येईल 16. म्हणजे तुमचा जो पी क्यू आहे तो असेल 16 मापाचा. म्हणजे 16 सेमी मापाचा जर पी क्यू असेल तर पी आर ची लांबी विचारली, म्हणजे 16 अधिक 24 त्या ठिकाणी येईल 40. पर्याय क्रमांक 4 म्हणजे 40. ओके. अशा पद्धतीनं आपण भूमितीतील महत्वाचे असणारे 2 उपघटक आणि त्यावरील 10 अति महत्वाचे प्रश्न पाहिले. अशाच पद्धतीचे प्रश्न पाहण्यासाठी आमच्या गुरुकुल एओके क्लासेस या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.